माझं नाव सिद्धार्थ आणि कॅम्प इंडियामधून आपण एक ट्रेक ऑर्गनाईज केला आहे आपल्या कॉलेजच्या स्टुडंटसाठी. सो हा ट्रेक ॲक्च्युली खूप खूप आधीपासून, खूप वर्षांपासून दरवर्षी हा ट्रेक होतो आणि मी सुद्धा फर्स्ट इयरला असताना हा ट्रेक केला होता पाटील सरांसोबत, जोग्राफी डिपार्टमेंटसोबत. इतरही काही टीचर्स होते आमच्या ट्रेकला आणि आपल्या कॉलेजमधले मामा लोकंसुद्धा होते सगळ्या स्टुडंट्सला हेल्प करण्यासाठी. सो दरवर्षीच हा ट्रेक खूप छान होतो. यावर्षी हा ट्रेक शेड्यूल केलेला आहे तुमच्यासाठी, पण प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी लक्षात येतं की अरे मुलं जे स्टुडंट्स काही गोष्टी विसरत आहेत घ्यायला सोबत. तर म्हणून हा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला पाठवतोय, जेणेकरून तुमच्या त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहाव्यात. कधी-कधी मेसेज बघायचे राहून जातात. तो सर्वात महत्त्वाचं या ट्रेकला काय आहे, तर ते म्हणजे पाण्याची बॉटल आणि चांगले शूज. सो पाण्याची बॉटल ही खूप महत्त्वाची आहे. एक पाण्याची बॉटल नको आहे आपल्याला फक्त, कारण की आपण खूप जास्त डिस्टन्स आपण कव्हर करतो या ट्रेकमध्ये. कारण की खूप लेफ्टला, राईटला, उजवीकडे, डावीकडे खूप छान सिनरी असते. आपण स्लो चालतो, निसर्गाचा आनंद घेत चालतो आणि या सगळ्यामध्ये आपल्याला हे कळत नाही की आपण किती वेळ चालतोय, किती वेळ निघून गेला आहे आणि आपल्या बॉडीला पाण्याची गरज असते, कारण की आपण या निसर्गात हरवून जातो. सो पाणी हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो पाणी सगळ्यांनी कॅरी केलं पाहिजे. ॲटलीस्ट 2 ते 4 लिटर पाणी सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शूज. चांगल्या ग्रिपचे शूज तुमच्याकडे हवेत. सो त्या शूजची आम्ही लिंकसुद्धा तुम्हाला पाठवू, फोटोज पाठवू. कुठून तुम्ही परचेस करू शकता हेही आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. सो तुम्ही एक चांगले शूज घ्या, कारण की आपले वर्षभर बरेच ट्रेक्स आता प्लॅन असणार आहेत आणि ते तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. सो कात्रज बोगद्यातनं तुम्ही बाहेर आलात की तुम्हाला लगेच थांबायचं आहे. एस टीवाले थांबवतील, आमचे इन्स्ट्रक्टर पण सोबत असतील. तर हा कात्रज बोगदा आहे. या बोगद्यातनं तुम्ही बाहेर आलात की तुम्हाला या ठिकाणी थांबायचं आहे. आपण लेफ्ट साईडने इथून ट्रेक स्टार्ट करणार आहोत. तो जुना कात्रजचा जो बोगदा आहे, त्या बोगद्यातनं तुम्ही बाहेर आलात की समोरच तुम्हाला हे महाराष्ट्र शासनाचं एक कॉटेज दिसेल. तर इथे तुम्हाला थांबायचं आहे. इथे थांबून म्हणजे इथे बस थांबवायची आहे. इन्स्ट्रक्टर आमचे सोबत असतीलच तुमच्या. मग इथून आपण उतरलो की आपण या साईडनी, म्हणजे तुम्ही जर तिकडनं येतायत पुण्याच्या साईडहून, मग तुमच्या डाव्या साईडनी ट्रेक स्टार्ट होईल.